चला तर दीपालीची चाली पूजा, काय म्हणती? हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आज आहे आखाड. म्हणजे सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या सध्याला 9:30 वाजल्या. तर आज आहे 11 तारीख. हे एक सकाळ सकाळ नारळ आहे, तर फोडायचं आहे नारळ खाण्यासाठी. असाच फोडा बरं, त्याच्यात पाणी जाणं, पाण्याचं काय नाही पण खायला कावळा कावळा. ए काऊन फोडायचं आहे बाई? देवा सोलायचं देवाला फोडायचं आहे. मी तर म्हणतो खायला असेच पडलेले नारळ वाला दिसला, मला वाटलं खाण्यासाठी फोडायचं आहे काय, पण देवाला बी न्यायचं आहे, सोलून ठेवा. तर सकाळी सकाळी 9:30 वाजता असं वातावरण झालंय मस्त चकाचकमध्ये. 4-5 दिवस झाले पाऊस अजिबात नाही, थेंब नाही, 4-5 दिवस झाले. तर बरेच जणांच्या कमेंट पण येतात की आमच्याकडे पण पाऊस नाही. जसं की काय म्हणले वाशिम जिल्हा, दादा म्हणले वाशिम जिल्हा. तर तिथं मी गाव सर्च केलं, तर तुमचं एक नदी आहे आणि नदीच्या काठी गावी पाहिलं होतं लोकेशन टाकून. तर हा तिकडल्या साईडला काय माहीत पाऊस आहे का नाही, पण तुम्ही म्हणत आमच्याकडे पण पाऊस नाही, इकडं पण पाऊस नाही. पण 15 तारखेला मराठवाड्यात पाऊस सांगितला होता. तर बघू आज 11, अजून 4-5 दिवस वाट बघा, आला पाऊस तर चांगला आहे. तिकडं पण आमच्याकडे बी एवढा पाऊस नाही, जसं आमची खुरपण झाली तसा पाऊसच नाही. आता पाऊस याला थोडा जरी झाला ना, तास 2 तास तरी पिकं फरक होतो. पण लय पाऊस नाही, तासभर 2 तास होऊ द्या, पण व्हायला पाहिजे, तरी पण पाऊस नाही आहे. आणू सोलायला देतो, मारतोला आणून देतो सोलायला. तर आमच्या लक्ष्मी आईचं ह्या काय म्हणतात, कोणचा महिना असतो काय की आज यात्रा ज्या असतात. यात्रा झाली पण महिना तेव्हाचे ना, अजून कोणता महिना येऊ? हा आखाडाचा महिना आहे. आणि शेवट आज मंगळवार आणि उद्या बुधवार, 2 दिवस राहिले. देवीला जायचंय दीपालीला, आणि मग निवद आणि नारळ घेऊन जायचंय. चला तर सकाळी सकाळी असे निवद केलेत दीपालीनी. देवीला जायचंय दीपालीला, तर असे निवद केलेत. आणि आखाडाच्या महिन्यात हे असं जावं लागतं काहीतरी घेऊन. कशासाठी असतं रे बाई? लिंबू अंडण लागतं का? म्हणजे देवीसाठी असतं का दैत्यासाठी का देवीच खाती? माहिती का? पण मी लक्ष्मीच खाती होय. ही आता ही लक्ष्मी वेगळीच आपली, पैशाची आपण म्हणतो लक्ष्मी ती वेगळीच. आणि लाखाई म्हणते गेला, लाखाई लक्ष्मी. काय माहित किती देव आहेत आणि कोणाचं काय, मला बी काय सांगतात ना. मी काय हे काऊन असतंय मग? आता ही ते देवी वेगळीच, कोसई तुळजापूरची लक्ष्मीची पूजा ती वेगळीच देवी का? आणि हिला काय वेगळीच का? हे काय वदबीत केलता का काय त्याचं काय माहिती? तुला माहित नाही, तुम्ही निवद घेऊन चालत, आम्ही निवद घेऊन चालत. मग शास्त्र लोक जसे लोकांनी मुळे हल्ल्या तलावात आपण हाणायच्या. बरं असं अवघड. मग काय म्हणायची दीपाली, कळत ना? बरं दीपालीला लय हुशार लागतो. मी मग ते पटकन चल मला जायचंय, पण तिचं काय अजून आवराना. आनंदी चलायचं आपण, चल मम्मीला सोडून जाऊ आपण, चल बस बस पटकन जाऊ. काय म्हणतो मी निघालो होतो नेमकं. हा महाराज, अरे अरे ओके का साईड व्हिडिओ चालू आहे माझा. तू अजून 250 रुपये दिले नाहीत, महिना झालाय दिंडीच्या अगोदर. अरे अरे बरं संध्याकाळी दी ते दी जरा संध्याकाळी आल्यावर दी आता. हा 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 चला. शेळके महाराजाचा फोन आला, फोन म्हणजे केलाय पैशासाठी. काय काम नाही, काय शेळके महाराज पैसे ना टँकर वर जाऊन जाऊन. हा चला बसा. हा बसते चला. चला तर चाललो मंदिराकडे. इथं मंदिर आहे. काय झालं? कुत्रे कुठून आले? निवद खायला आले काय? अरे असं आहे होय. बरे चला, रोडला गाडी लावली तर मस्त वातावरण आहे. पलीकडे शेत रोडच्या कडाला, म्हणजे कसं आहे पाऊस कमी आहे पण हाय हिरवळ दिसते ना. जुनं मंदिर इथं होतं का पलीकडे होतं काय माहित? ही जुनं मंदिर आहे म्हणजे. हा हा. चला तर दीपालीची चाली पूजा, काय म्हणते? हाय हॅलो नमस्कार. तर चला बघा, आज आहे आखाड.
म्हणजे आखाडातला शेवटचा दिवस आहे. आज किंवा उद्याच्याला उद्या आमशे पण आजच शेवट धरू. पण आजच शेवट आहे ना. हा तिला घेऊ का चल. काय दादा पुजारी आलाय. असं होय. पुजारी आलाय आधी. पुजारीला यावं लागत आहे. पुजाऱ्याला दाखवा. एवढा आकडाचा महिना आहे तेवढा तरी निदान पुजाऱ्याला यावं लागतं टाइमशीर. ह्याला दीपाली हो बरं मान हिचं चाललंय बांगड्या घ्यायचं काम हा हातात. ना. हा बांगड्या गोळा करी ती. बांगड्या. हा चला बा देवीची ओटी भरली. निवद हा ओटी भरली. हा हे काही देवीची ओटी बी भरली निवद बी आहे का नाही. हा. मंदिराचं काम चालू आहे. अजून देवी काय मंदिरात नाही बसली पण इकडं काम चाललंय. चांगलं झालंय मंदिर मस्तपैकी सलाब पडलंय कॉलम. आणि इकडं मंदिराच्या पुढं पण थोडंसं पटांगण आहे. काय झालं अरे अरे काय झालं काय की पडन होय नाही ती पळती निसती. दामानी आनंदी अरे नुसतं निवदला र असं निवदला करा. दिवील नको घालू दिवील नसतंय बरं गाला बोल होतं ना ते निवदला असतं बा असं. ओ काय पाहिजे आ घ्या लवकर दर्शन पटा उरकायचंय जायचंय. मला पण आष्टीला जायचंय. आता ह्यांना घरी सोडायचं पुन्हा एकदा आणि जायचं आष्टीला. उद्या त्याला पुन्हा काय उद्या पाहुण्यांचा कार्यक्रम आहे तिकडे पण उद्या जावं लागेल. या हळूहळू खाली. तू कुठं चालली आता तिकडं का. बघा कुत्री कुत्रीने घर कुठं केलं ते पण मी दाखवतोय. कुत्री आहे तिने घर कुठं केलंय बघा किती उकारलं इकडं. बाबो बिया वाटायसारखंच आहे. नारळ विसरला होता पिशवीत. आधी खायला तुला बी चल. मुलगी आहे हा चांगला कावळा आहे मस्त आहे. बस चला मी घेतो उचलून आनंदीला. उचलून चल. चला थोडासा नारळ घेतला खाल्ला आणि चाललो. नारळ खाऊन घे सगळा नारळ खा. हाका मारती चला 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 म्हणते. चला गावातले सगळे देव असं म्हणजे देवाचं कसं असतं ज्या ज्या देवीची यात्रा किंवा असं काय असेल ना सगळ्यांनाच यावं लागतं आहे का नाही. चला आता सोडलं आनंदीला घरी. आता चाललो मी आष्टीला. कर बाळा तू पतंग उडीतो चक्क पंचमी लांब आहे. आज किती तारीख आहे 11 आहे वाटतंय आणि पंचमी आहे 17 तारखेला. पतंग कुठं आहे तुझा. अय्यो किती उचे बापरे बाप तुझे पतंग लयच वर गेली र. आणा डबा पण आणा. मला डबा न्यायचा आहे. चांगलीच पतंग वर लावलेला का तो. चला आता दिला डबा. आता चालत घरी आणि त्यांना आज गडबड आहे म्हणजे उशीर झालाय त्यामुळे जायचंय लवकर आष्टीला. आणि पोरांचं कसं पतंगात चाललंय बारके आणि इकडे तो पतंग चल.
बघा कसा पतंग पंचमी पतंग अजून असा असा दिसत नाही पतंग समोरून असं नसलाय दिसणार नाही. हे बघा पतंग आहे मस्त असा पतंग उडवित आहे. वर दिसतोय का नाही काय वर माहिती दिसा ना का लय हाय वर हाय हाय नाहीये. हाय इकडे वर दिसतोय कोपऱ्या का? दिसतोय हा तो काय तो हा, तर कोपऱ्यात आपल्या काय दादूनी पण उडवला होता काल 4 वाजता पतंग. असं ना हा हा कुठे गेला मजाच हा वेगळी असते आहे का नाही पतंगाची. हा तर चला नागपंचमीचा पण सण जवळ आलेला आहे. इधर बारके तुझी पतंग जाईन उडून. तर अशी लहानपणीची असं बघितल्या आठवण येते. हा लहानपणीची हा झोका खेळायचा पंचमीला आणि पतंग उडवायचा तर भारीच असते. आलोय तर आत्ताच आणि यांना जायचंय आष्टीला. तर आवरात तुम्ही आणि जा पटकन. आवरण म्हणजे आवरलं आवरले रोडलाच उभा येतं आणि जा पटकन. चालतंय जाऊ का मग आनंद दिला की जीसीबी आलाय मागून तर आनंद दिला की